नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। उद्या भव्य दिव्य असं देवेंद्र फडणवीस केसरी 1 मार्च रोजी भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले। तर या मैदानातील प्रमुख पैरे कोणकोणते आहेत हे आतापर्यंत सूत्रांच्या माहितीनुसार आलेले जवळजवळ 70 ते 80% पैरे फिक्स असणारे पैरे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा जाणार आहे। तर जे टॉपचे बैल आहेत, महाराष्ट्रातील टॉप 10 बैल आहेत, त्या टॉप 10 बैलापैकी मी पैरे सांगणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बैलगाडी प्रेमीने हा उद्याचे पैरे पाहायचे आहेत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर पहिला पैरा पाहायचा आहे तो म्हणजे सुंदर आणि लाडू। उद्या ही जोडी आहे। सुंदर आणि लाडू म्हणजे जे करंजेपूलचा सुंदर आहे, जो मेंढरात वाढलेला बैल आहे तो म्हणजे करंजेपूलचा सुंदर, आणि त्याच्यासोबत असणार आहे भोपर्डीकरांचा लाडू आणि सुंदर। उद्या ही गाडी कशी पळेल तुम्हाला माहित सुद्धा असेल। सुंदर सुद्धा अतिशय धावणारा चांगला बैल धावणार आहे। जे वडकीला मैदान झालं होतं ते वडकीच्या मैदानामध्ये बकासूरला सुद्धा, ज्या बकासूरच्या शेमीमध्ये जो सुंदर धावला होता, जो करंजेपूलवरचा सुंदर आहे तो सुंदर, आणि त्याच्यासोबत असणारा लाडू म्हणजे जो बलमा सातारा एक्सप्रेस बलमा सोबत जो लाडू धावला होता त्या लाडू सोबत आज सुंदर आणि लाडू उद्याही धावणार आहेत। ही जोडी कशी वाटेल, ही जोडी कशी पळेल उद्या, आणि ही जोडी गुलालमध्ये राहील का, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स होतो। तर दुसरा पाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन, ज्याला छत्रपती संभाजीनगरचा एक्सप्रेस समजला जातो, तो म्हणजे संभाजीनगरचा लखन, आणि त्याच्यासोबत असणार आहे तो म्हणजे चिक्या, जे तो म्हणजे ज्याला 55 लाखाची खरेदी केली होती आजीशेठ कारुंडेकरांचा चिक्या। तर चिक्या पाठीमागचं मैदान झालं, जो 2 ते 3 मैदानामध्ये सलग प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलाय। जे अकलूजला मैदान झालं होतं, बकासूर सोबत धावला होता। नंतर दुसरं पाहायला गेलं तर जे पाटण भागामध्ये झालं होतं त्या मैदानामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक होता। जवळजवळ 2 ते 3 मैदानामध्ये प्रथम क्रमांक। चिक्याचा फॉर्म सुद्धा तुम्हाला माहित आहे, खूप चिक्या अतिशय चांगल्या प्रकारे होतो। त्याच्यासोबत असणार आहे स्पीडचा, वेगाचा, म्हणजे तुम्ही पाहतच असेल लखन तर कसा धावतो। उद्या लखन आणि चिक्या ही गाडी कशी धावेल, तर तुम्हाला ही गाडी कितवा नंबर करेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। तर दुसरा बैल असणार आहे तो म्हणजे संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजाबाई सोबत असणार आहे तो म्हणजे त्याच छत्रपती संभाजीनगरकरांचा राजा आणि सम्राट, ज्या धावणीचा बैल आहे तो म्हणजे चिमण्या आणि उद्या तेजा 100% धावणार आहेत। तर तेजा आणि चिमण्या ही गाडी कशी पळेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा। तर दुसरा राजा आणि सम्राट, जे 5 लाखाच्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरची जी जोडी आहे ती जोडी उद्या सुद्धा हीच जोडी धावणार आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर जो पुसेवगै हिंद केसरची मानाची पहिली जोडी आहे ते म्हणजे रोमन आणि त्याच्यासोबत असणाऱ्या सरदार, ही जोडी उद्या धावणार आहे। ही जोडी सुद्धा कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। रोमन बद्दल बोलायला गेलं तर रोमन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे, जे 5 लाखाची जी 2 मैदान झाली पाठीमागच्या मैदानामध्ये त्याने सलग 2-2 नंबर केलेला रोमन, आणि त्याच्यासोबत असणार जो पुसेगावमध्ये त्याच्यासोबत धावलेला जो बैल आहे तो म्हणजे सरदार। रोमन आणि सरदार उद्याही धावणार आहेत। तर उद्या ही जोडी कशी वाटेल तुमच्या प्रतिक्रिया। तो दुसरा असणार आहे तो म्हणजे ज्याला सर्वांचा पैरा जाणून घ्यायचा असतो तो म्हणजे सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर। तर बकासूरचा 60 ते 70% पैरा हा शकतो तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा। तर सर्जा ही उद्या बकासूर आणि सर्जा होण्याची शक्यता दाट आहे। तर बकासूरचा तुम्हाला सुद्धा माहित आहे, बकासूरचा मैदान जोपर्यंत पैरा माहित नाही तरी तर सूत्राच्या माहितीनुसार बकासूर सर्जा हे गाडी धावू शकते। तर बकासूर सर्जा ही गाडी कशी धावेल, आणि जेव्हा ही जोड जोट्यात आलाय तेव्हा ही जोड गुलालत राहिलाय। पण सर्जा आणि बकासूर उद्या तर धावले तर ही गाडी गुलालत राहील का तुमच्या प्रतिक्रिया। उद्या तर रान कसाच आहे आणि यामध्ये सर्वच बैलाचा उद्या कस लागणार आहे। तर मित्रांनो, अजून तुम्हाला पैरे माहिती असेल तर तुमच्या कमेंट बॉक्स सांगा, आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपले युट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।